दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरात त्र्यंबकेश्वर सातपूर बाबा रिक्षा स्टँडच्या वतीने श्रावण सोमवार निमित्ताने फराळ वाटप करण्यात आला। यावेळी मनामध्ये कुठलेही जातपात न ठेवता मोठ्या उत्साहाने भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात आले। त्र्यंबकेश्वर म्हटलं की भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात। याच अनुषंगाने रिक्षा स्टँडच्या वतीने तिसऱ्या फेरीकरिता आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मोठ्या मनाने भाविकांसाठी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडी वाटण्यात आली। यावेळी उपस्थित सनीभाऊ वाघ, नैनाताई वाघ, निजाम मास्तर सय्यद, समीरभाई शेख, राजाभाऊ वानखेडे, दिनेशभाऊ दासवाणी, अल्ताफभाऊ सय्यद, शकीलभाऊ सय्यद, इम्रानभाई शेख, अनवरभाई शेख, विकी गवळी, कैलास जवळकर, सातपूर बाबा, RPI महिला आघाडीची अध्यक्ष नैनाताई वाघ यावेळी उपस्थित होत्या। नाशिक रोड रिक्षा युनियन तर्फे खिचडी वाटप करण्यात आली। जे त्र्यंबकेश्वर साठी तिसऱ्या फेरीसाठी नागरिक येतात त्यांच्यासाठी खिचडी वाटप करण्यात आली व त्याचप्रमाणे इथे असणारे प्रत्येक भक्त यांनी या प्रसादाचा लाभ घ्यावा या हेतूने व आलेले भक्त ज्यांना उपवास असतो किंवा त्यांच्याकडे काही नसतं तर त्यासाठी हा खिचडी वाटप करण्यात आला। त्याचप्रमाणे नाशिक रोड रिक्षा युनियन इथे तुम्हाला हिंदू व मुस्लिम हे दोन्ही भाव एकत्र दिसतात, कारण की जे नाशिकमध्ये घडत जरी असलं तरी नाशिक रोड रेल्वे स्टेशन हा असा भाग आहे का त्याचा परिणाम कधीच इथे होणार नाही, कारण इथे सर्व बंधून भाव एकच आहे। जय भीम, जय भारत। दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक।